दर्शनीवर घेतलेली मंदिरामध्ये जाऊ. मित्रांनो, आम्ही इथं आलो आहे नागतळ्यामध्ये, प्रॉपर गावामध्ये. इथं जुनं असं पुरातन काळातील महादेवाचं मंदिर आहे. नागनाथ महाराज, मस्त असं मंदिर आहे बघण्यासारखं. बघ किती मोठं पाहिलं, झाड किती मोठं पाहिलं का व्हिडिओमध्ये. हे चाफ्या झाड आहे, पिंपळाचं झाड आहे. नागतळ या गावामध्ये देवस्थान आहे. शिवाय तो झाडाचं नाव माहिती काय? हां, मला नाव आठवण आहे झाडाचं. या शेत असली फुलं असतात बघ, ऑरेंज कलर आहे नाही का, व्हाईट कलर म्हणजे आपली नाही का केसरी कलर आणि पांढरी ही फुलं खाली पडली. नाव मला आठवण आहे. झाडले भारी भारी फुले. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो, मूर्ती दाखवतो. जागृत देवस्थान आहे नागतळ्यामधलं, आसपासच्या परिसरामध्ये जागृत देवस्थान आहे. नागेश्वर महाराज बघा, बघा पाहिलं का व्हिडिओ बघा. मला प्रसन्न वाटलं दिवस असं देवस्थान. मित्र आत्तापर्यंत व्हिडिओ नाही कुठं पाहिलं असं. नागराजांच्या एवढ्या म्हणजे मूर्ती आहेत नागराज महाराजच्या. एक छोटासा ब्लॉग बनवून मला तुम्हाला व्हिडिओ दाखवा. एक छोटासा व्हिडिओ काढून दाखवा मला एरिया, मंदिर, गाव, परिसर. आमच्या शेजारी गाव आहे नागतळ म्हणून, त्या गावाचं हे मंदिर आहे गावामध्ये. आसपासच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असं मंदिर आहे. हे बघा बाहेरचा परिसर कसं काय. बघा तळ किती, तळ भरले पाण्याने. तळ मोठं अर्ध भरलं आहे असं नोटायचं बघू बघा. आता उतरायला पायऱ्या वगैरे इथं. जेव्हा तळ फुल भरल त्यावेळेस पायऱ्याला अर्ध्या पायऱ्या बुडतात पाण्यामध्ये. ह्या पायऱ्या बघा, बदकं पोहते बघा, बदक पोहते पाण्यामध्ये. त्या साईडला मंदिर आहे इकडे तळ्याच्या पलीकडं. गावाकडचं वातावरण म्हणजे मनाला प्रसन्न वाटणारं वातावरण असतं. पावसाळ्या दिवसामध्ये छान असं वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं, शांत मनाला असं वाटतं. किती मोठी सेवा झाड पिंपळाची. भैरवाचं मंदिर आहे, काश्मीर देवाचं मंदिर आहे का लक्षात नाही माझ्या. पायात पडून घेतलं आम्ही. गाडी आवली. मित्रांनो, दर्शनीवर घेतलेली मंदिरामध्ये जाऊन बाहेरचं परिसर छान असं वातावरण आहे. मोठी मोठी झाडं, पिंपळाची झाडं समोर मंदिरासमोरच. आली आसपासच्या भागात आली कधी तर आवर्जून दर्शनासाठी या मंदिरामध्ये. नागराज महाराज मंदिर आहे नागतळ्यामध्ये. मंदिर आहे, पाणी पुरून मंदिर भिंत आहे, ते आतमध्ये मंदिर आहे. आपल्या चॅनलतून नवीन असतात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चालते, एक छोटासा ब्लॉग बनला आहे. चला बाय.